हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजची सकाळ म्हणजे मी स्वयंपाकापासूनच सुरुवात केलेली आहे. बाकी तुमच्याशी काही शेअर केलं नाही का आता आज मला खूप महत्त्वाचं काम होतं. त्यासाठी मी पटपट स्वयंपाक आवरला आणि त्यानंतर लगेचच किचन वाटाही आवरून घेतला आणि भांडीही आवरून घेतली. का तर कसं होतं, भांडी वगैरे आवरली की अर्जंटची ब्लाऊज शिवायला काही वाटत नाही. का तर शिवून झाल्यानंतर खरंच खूप थकवा येतो. असं वाटतं की आज कामच काही नाही करायचं. पण आपल्याला बाई पण भारी देवा म्हणतात ना, तसं की बाईला सगळी कामं करावी लागतात. का तर आपण जर नाही करणार तर आपली घरातली कामं कोण करणार असं होतं. म्हणून बाई पण भारी देवा मी स्वतःलाच म्हणते. का तर स्वतःसाठी वेळ काढणं खरंच खूप गरजेचं असतं, पण वेळ मिळत नाही. तर मी त्यासाठी आता माझ्या कामात काम म्हणून मी स्वतःसाठी वेळही देणार आहे. आणि आता कसं होतं, सेपरेट असा वेळ आपल्याला मिळत नाही. मग मी काय करते, ह्याच कामामध्ये माझं काम करून घेते. आता भांडी वगैरे सगळं आवरलं होतं आणि किचन वाटाही आवरून झालं होता. तर आता मी इडलीसाठी उडदाची डाळ बाहेर काढून ठेवलेली होती आणि इडलीचंही वाटण करायचं आहे, पण ते काय मी शूट नाही केलं. उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. मी डायरेक्ट आता इडली बनवली दाखवणार आहे. का तर रेसिपी शेअर नाही करणार आहे, म्हणजे कसं बनवलं ती डाळ वगैरे. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जे ताई दादा माझे कमेंट करतात मला आणि छान असे लाईक करतात, तर त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि तुमच्या भरभरून अशा कमेंटसाठी मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते पुन्हा एकदा. का तर तुमच्या कमेंट्समुळेच मला प्रोत्साहन मिळतं आणि मी अजून छान अशी तुमच्याशी ब्लॉग शेअर करू शकते. तर आत्ता मी माझं काम आवरलं. सकाळी लवकर मला वाटतं 10:30-11 वाजेपर्यंत पूर्ण काम आवरलं होतं आणि एका साईडला मशीनही लावली होती. आणि त्यानंतर लगेच मी ब्लाऊज शिवण्यासाठी बसले. ते जो रात्री अर्धा अपूर्ण राहिला होता ब्लाऊज, म्हणजे अर्धा राहिला होता फक्त, पार्ट तयार करून ठेवली होती मी. आणि हा मेहंदी कलरचा ब्लाऊज पीस आहे. तर तुम्हाला लाईट जरा कमी जास्त दिसत असेल, तर हा दुपारची वेळ आहे, 12:30ची वेळ आहे. आणि त्या टायमिंगमध्ये मी हा ब्लाऊज पहिला कंप्लीट करून घेतला. आणि त्यानंतर आपल्याला अर्जंटचा ब्लाऊज शिवायचा होता आणि उद्या लग्नही होतं. त्यामुळे मी म्हटलं, बरेच दिवस झाले केसांना मेहंदी वगैरे नव्हती लावली. आता केस जरा थोडीशी माझ्यामध्ये आधी पांढरे व्हायला लागले. त्यामुळे मी आता मेहंदी लावायचा विचार करते. म्हणजे वरच्यावर लावतेच, पण शक्यतो मला ह्या कामामुळे वेळ नाही मिळत. तरीसुद्धा मी थोडंसं वेळ काढून थोडंसं लावण्याचा प्रयत्न करत असते. तर माझा आणि परीच्या पप्पांच्या गप्पा चाललेल्या आहेत. तर दोघांच्या गप्पा चालल्या होत्या आणि ऊन कमी जास्त होत होतं. आणि कॅमेऱ्यामध्ये कसं होतं, जरा थोडंसं ऊन असं व्यवस्थित दिसत नाही. तर आता मी कटिंगला घेतलं होतं. तर पहिल्यांदा स्लीव्ज कट केल्या सर्वात पहिल्यांदा. आणि त्यानंतर बाकीचा पार्ट कट करत होते. का तर ब्लाऊज 42 साईजचा होता, बराचसा मोठा ब्लाऊज होता आणि कापड पुरवायचं होतं मला. का तर ब्लाऊज पीस कमी पडत होता. आणि मग कटिंग करून घेतल्यानंतर मी जरा माझ्यासाठी थोडासा वेळ काढलेला आहे आणि अर्धा तासात सगळंच काम करून घेतलं. मग जरा केसांना मेहंदीही लावायची होती आणि मेहंदी बरीच 6 वाजेपर्यंत राहिली होती माझी. का तर आत्ता धुईल म्हटलं आणि मध्ये आधी कस्टमर येत होते, त्यामुळे त्यांच्याशीही गप्पा मारत होते. का तर मी मेहंदी लावून खरंच व्हिडिओ बनवत नाही जास्त, पण ही मेहंदी मी आता फक्त वरच्यावर लावली होती, त्यामुळे जास्त इतकं काय वाटलं नाही. पण आतून टिप ज्यावेळेस लावतो ना आपण, त्यावेळेस खरंच खूप मला हेवी होतं केसांना. त्यामुळे मी तसा व्हिडिओ बनवतच नाही. पण हा एकदम मी आंबाडा घालून घेतला होता आणि वरच्यावरच लावली होती. का तर थोडंसं केसांना व्हाईट जी केस होतात, पांढरे केस होत चाललेले आहेत, तर ती जरा थोडीशी ब्राऊन कलर होतात आणि केसांना शायनिंग छान मिळते. त्यासाठी मी वरच्यावर मेहंदी लावली होती. आणि साडी जी दिसते त्यावरील हा ब्लाऊज आहे. तर ब्लाऊज आणि साडी खरंच खूप छान झाली. आता परीचा चष्मा सगळ्यांनी नक्की सांगा. परीला हा चष्मा लागलेला आहे. तर परीला म्हणजे तिच्या चेहऱ्याला सूट होईल असं आहे, तसा मी बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की सांगायचं आहे कमेंट करून सगळ्यांनी. आणि परीच्या माझ्या गप्पा चालल्या होत्या बघा. आणि ब्लाऊज मी कंप्लीट करत आणला होता, थोडासा राहिला होता. आणि बाकीचं कसं होतं, आपण घरातलं काम करून हा छोटा मोठा व्यवसाय करणं हे काम सोपं नसतं. आणि त्या वेळ आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा असतो आणि आपल्या स्वतःला वेळ तर मिळतच नसतो. म्हणूनच मी म्हणते, बाई पण भारी देवा. का तर कसं होतं, हे काम फक्त एका बाईला जमू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरायचं नाही. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.